ऍक्टर्स, रायटर्स, डान्सर्स हे सगळे वातवाले राईट आहे, कारण की ते जास्ती एक्सप्रेसिव्ह असणार आहेत, हे सगळ्या गोष्टीत राईट असणार आहे. कोरिओग्राफी आहे, डायरेक्टर आहे, हे पित्तवाले असायला पाहिजे. त्यांना प्रत्येक सीन परफेक्ट असल्याशिवाय ते पुढे जाणार नाही. सो ते त्यांच्यासाठी राईट आहे. ओके. सो तिकडे समजा दुसरा आला तर ते गोंधळ करतील. आणि बाकी सगळं जे क्रू मेंबर्स आहे, एडिटिंग करणारे खूप वेळ लागला तरी बसून करू शकतात, हे कफवाले पाहिजे. बरोबर. किंवा एक म्युझिक दिलंय, एक गाणं दिलंय आणि याला खूप इन्व्हॉल्व होऊन गायचंय, फक्त हे कफवाले करू शकतात. कारण की त्यांना बाकी स्ट्रेस येत नाही की हे कसं दिसेल, कोणाला कसं दिसेल, काय दिसेल, ते वरी नाही करत. ते त्यात गाण्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतात. सो एखादं गाणं दिलं आणि तो लॉंग टर्म बनू शकतो किंवा चांगल्याप्रमाणे तो बनू शकतो, पण ते गाणं क्रिएट करणं हे त्याला नाही जमलं. असे सिंगर्स जे खूप चांगलं गातात आणि खूप इन्व्हॉल्व होऊन गातात, पण ते बाकी क्रिएटिव्हिटी मध्ये नाही, कफवाले असतात. आणि म्युझिक बनवणारे क्रिएटिव्ह विचार करून, आपण काय काय जणांचं ऐकतो ना की असं रात्री उठले आणि 3 वाजता म्हणाले चला म्युझिक बनव, किंवा हे वातवाले असतात की त्यांचा फ्लो आला की त्यांना तेव्हा करून टाकायचं असतं काम. मला आयडिया आला आता बनवून टाक. बरोबर. आणि नाहीतर मग ते 4-5 महिने गायब असेल, त्यांच्या मागे लागतील सगळे द्या काहीतरी काम, म्युझिक बनवून द्या, ते देणार. हे सगळे वातवले असतात. त्यांचं क्रिएटिव्ह मूडवर, क्लायमेटवर कसं डिपेंडेंट असते सगळं, कधी काय होईल माहिती, असं त्यांचं असं आहे. सो ज्या फील्डमध्ये जाणार तरी ते चॉईस करून घेऊ शकतात. एखाद्याला सिंगिंग आवडतं, म्युझिक डिझाईन करू का म्युझिक डायरेक्टर बनू, कोणी कसं केलं पाहिजे काय, का मी गाऊ, कारण की मी बोलून गाऊ शकतो. प्रकृती वाईज तो डिसाईड करू शकतो. एखादा माझी प्रकृती आहे तर मी ह्याला जातो, बरोबर. मग तो त्याला सुटेबल आहे त्याचा. बरोबर.